तर आपल्या पण केळीच्या पानं सुटत आहेत का? म्हणजे लागवड झाल्यानंतर केळी वाढीस लागते आणि पानं अचानक या पद्धतीनं सुटतात, म्हणजे बाजूला पडतात, असं होत असेल तर ही फॉस्फरस या अन्नद्रव्याची कमतरता असते, ज्याला आपण स्फुरद म्हणतो. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस केळी वाढायला लागते, दुसऱ्या महिन्यापासून 6व्या-7व्या महिन्यापर्यंत, ज्यावेळेस बुंदा फुगवणीसाठी किंवा बुंदा मोठा होण्यासाठी फॉस्फरस हा केळीला सगळ्यात महत्वाचा लागतो. म्हणजे एका झाडाला नाही म्हणलं तरी 60 ते 70 ग्राम फॉस्फरस एका झाडाला त्याच्या पूर्ण जीवनचक्रात लागतो. हा फॉस्फरस कमी पडत असेल तर समजायचं आपली पानं पिचकतायत, म्हणजे फॉस्फरस कमी पडतं. तर या अवस्थेमध्ये आपल्याला फॉस्फरस व्यवस्थापन करायचे. तर काही चांगले ग्रेड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 184600 किंवा मग 4247 किंवा मग 126100 ह्या वॉटर सोल्युबल खताचा आपण वापर करायचा आहे. सोबतच आपण खतं दिलीत पण ती पिकाला जर लागूच होत नसेल तर समजायचं आपला पीएच या ठिकाणी वाढला असेल, 7.5च्या वर हा पीएच गेला असेल किंवा ईसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पण वाढली असेल, अशा अवस्थेमध्ये आपल्याला फॉस्फरिक ऍसिडचा वापर करायचा आहे. किंवा मग आपण बॅक्टेरियल कल्चर सुद्धा वापरू शकतो, आपण फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असं म्हणतो. तर अशी लक्षणं दिसत असतील त्वरित फॉस्फरस देण्याचं आपण या ठिकाणी नियोजन करायचं.